कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मित्र इंद्राणी, त्या माणसाचा फोन आलाय, स्पीकरवर टाकतो। हॅलो, नमस्कार, दिवाडकर बोलतोय। नमस्कार दिवाडकर सर, मी शेखर राजाध्यक्ष बोलतोय पुण्याहून। बोला। आमच्या एका ओळखीच्या माणसानं तुमचा नंबर दिला होता, तुमची मदत हवी होती आम्हाला। एक काम करतो मी, माझ्या मुलाकडे एक अद्वैत तू बोल। नमस्कार, मी अद्वैत राजाध्यक्ष। हा बोला। ऍक्च्युली लंडन मधल्या एका म्युझियम मधून आम्हाला एका पुरातन लिपीबद्दल माहिती मिळाली। कोणती लिपी? सर 1921 मध्ये खोपोली जवळ वावशी नावाचं एक गाव आहे, तिथे पुरातन काळातले काही पाषाण सापडले होते। ते पाषाण आता लंडन मधल्या म्युझियम मध्ये आहेत आणि त्या पाषाणावर एक लिपी आहे, सर्पलिपी। हो, सर्पलिपी असेल। माझ्याकडे काय काम आहे? सर, लंडन मधल्या काही सोर्सेस कडून मला अशी माहिती मिळाली की तुम्ही या लिपीवर रिसर्च केलाय। सो ती लिपी समजून घ्यायला, ती वाचायला आम्हाला तुमची मदत हवी। केला असेल मी, पण हे बघा तुम्ही, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, लवकर बोला। आमच्याकडे एक डॉक्युमेंट आहे त्या लिपीतलं, जे आम्हाला। सॉरी, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे, मला यातलं काही माहित नाही। हॅलो हॅलो सर, माफ करा, मी मध्येच बोलते। आता तुम्ही कोण? मी नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष। सर, तुम्हाला खरंच काही माहित नाही आहे का या लिपीबद्दल? हॅलो सर, सर कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे हो। तुम्हाला थोडी जरी माहिती असेल तर प्लीज आमची मदत करा। मला एक मीटिंग आहे, मला उशीर होतोय। सर्पलिपी। त्यांना अगदी 100% ही सर्पलिपी वाचता येते। मग असे का बोलले ते? आपली मदत का करत नाहीये? काहीतरी आहे। ठीक आहे, आपण प्रयत्न करत राहू। मला सांगते रे, कुठे असतं? हम्पी। हम्पी, बघूया त्यांची काही प्रत्यक्ष भेट घेता येते का, मी ते बघतो। सर्पलिपीबद्दल काही कळलं की नाही बंटी? ताई, आयुष्यात एवढा अभ्यास केला नसेल ना, एवढी मी पुस्तकं वाचली आहेत, शोधली आहेत, चाळली, सगळं केलंय आणि फायनली मला सर्पलिपीचं पुस्तक सापडलेलं आहे। सापडलं? काय 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 लिहिलंय काय त्याच्यात? एक काम कर, तूच ये आणि तूच येऊन काय ते वाच पुस्तक। मी येते, सकाळी येते, पण ते पुस्तक जपून ठेव बंटी। हा, हॅलो, फक्त येताना ते माझी फी घेऊन ये, फी। हा, येतेच घेऊन। आता मी जे काही करेन ते विचारपूर्वकच करेन। कुठलीही रिस्क नाही घ्यायची मला आता, जपून गोष्टी करायच्या आहेत। हे सगळं माझ्याकरता खूप अनपेक्षित होतं। एक क्षणभर मला असं वाटलं की ही बाई माझा जीव घेतल्याशिवाय शांतच बसणार नाही। बाबा, हे एवढं सगळं झालं, तुम्हाला एवढा त्रास झाला तरी तुम्ही संयम ठेवला, हीच खूप मोठी गोष्ट आहे। कसला संयम? हतबल झालो मी, माझे हात पाय थंड पडले होते, मी काहीही करू शकत नव्हतो।
मी इतका वीक झालो होतो ना की मला कळत होतं की मी कितीही प्रयत्न केले तरी माझी सुटका नाही. म्हणजे म्हणजे काय आणि कसं सांगू मी, हे सगळं इतकं विचित्र घडलंय ना. म्हणजे खरं तर मी रुपालीपेक्षा जास्त ताकद लावू शकलो असतो, पण मी नाही लावली. तिचा साधा पाय छातीवरचा मी नाही बाजूला करू शकलो. तिच्या अंगात 10 हत्तींचं बळ संचारलं होतं. तिने मागे एकदा माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा मला त्रास नाही झाला जेवढा आज झाला. ती आज अनकंट्रोलेबल होती. माझा अजूनही विश्वास बसत नाही. तिच्यात ही शक्ती कशी काय संचारली देवच जाणे. काल सुद्धा त्या केतकी काकूंबरोबर अशाच वागल्या, अगदी अनपेक्षित. म्हणजे त्या एरवी आपल्यासमोर कशाही वागतात, काहीही बोलतात, पण आजींसमोर नाही ना. काल त्या आजींसमोर केतकी काकूंवर रागाच्या भरात धावून गेल्या. याचा अर्थ एकच, रुपाली हार मानणार नाही. रुपालीचं काय करायचं ते आपण नंतर बघू. मला अद्वैतचं टेन्शन आहे. हे सर्पलिपीचं कोडं उलगडलं पाहिजे, सुटलं पाहिजे. ते दिवाडकर सुद्धा फोन उचलत नाही, त्यांचा फोन बंद आहे. पण मग आता काय करायचं? त्यांचा उद्यापर्यंत कॉन्टॅक्ट झाला नाही तर मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटतो हम्पीला. सर्पलिपीचा शोध घ्यायचा असेल तर जमतील तेवढे सगळे प्रयत्न करावे लागतील. आणि रुपाली बाईसाहेबांवर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल, कारण त्या सुद्धा सर्पलिपीचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आधी आवरतोयस का? हा, ही झालं 2 मिनिट आलोच. काय करू? ह्या बावळटाला सर्पलिपीबद्दल थेट विचारूनही चालायचं नाही. आणि धड सांगणारही नाही तो. शेखर आणि नेत्रांनी मनात भीती घालून ठेवली आहे त्याच्या. नाही, पण बंटीकडे जाण्याआधी यांचं काय चाललंय ते कळायलाही हवंय ना. काय करू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.